हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योगमधील 20वा श्लोक वाचणार आहोत. तर 19 श्लोक आपले आत्तापर्यंत झाले. आता 20वा सुरू करूया. अथ व्यवस्थितान्नष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. आता शब्दार्थ बघूया. अथ म्हणजे त्यानंतर, व्यवस्थितानं म्हणजे स्थित, दृष्टा म्हणजे पाहून, धार्तराष्ट्रानं म्हणजे धृतराष्ट्रपुत्र, कपिध्वज हा म्हणजे ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे, प्रवृत्ते म्हणजे युद्ध आरंभ होण्यापूर्वी, शस्त्र संपाते म्हणजे बाण चालविण्यापूर्वी, धनुहा म्हणजे धनुष्य, उद्यम्य म्हणजे उचलून, पांडवहा म्हणजे पांडुपुत्र, ऋषिकेशम म्हणजे भगवान श्रीकृष्णांना, तदा म्हणजे त्यावेळी, वाक्यम म्हणजे शब्द, इदम म्हणजे हे, आह म्हणजे म्हणाला, महीपते म्हणजे हे राजन. आता अर्थ बघूया ह्याचा पूर्ण श्लोकाचा. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तात्पर्य: युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे, कारण राम-रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असते. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्याचा विजय निश्चित होता. चला मग पुढचा श्लोक उद्या बघूया. बाय.